पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयात पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात झाला. यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर अशा 196 विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर VN शिंदे आणि नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे शैक्षणिक परिषदेचे सदस्य डॉक्टर पंकज विश्वकर्मा यांच्या हस्ते आणि संस्थेचे सचिव डॉक्टर जयंत पाटील, संस्थेच्या विश्वस्त विनीता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी महाविद्यालयातून आयुर्वेद शास्त्राची पदवी घेऊन बाहेर पडलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अशा 196 विद्यार्थ्यांना पदवीदान समारंभात स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. आयुर्वेद शास्त्रातील पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर VN शिंदे म्हणाले की आयुर्वेद उपचार पद्धती म्हणून तुम्ही शिकत असाल, पण आयुर्वेद हे प्रतिबंधात्मक निरोगी जीवनशैली जगण्यासाठीचे अनन्यसाधारण महत्त्व असणारं आयुर्वेदाचं शास्त्र आहे. भारतीय संस्कृतीचा ते एक अविभाज्य घटक आहे. लोकांच्या निरामय आरोग्यासाठी आयुर्वेदावर अधिकाधिक अभ्यासपूर्वक लक्ष केंद्रित करून उपचार पद्धतीचा अवलंब करावा. डॉक्टर पंकज विश्वकर्मा यांनी देखील विद्यार्थ्यांना उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आणि मिळालेल्या पदवीचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी करा असं आवाहन केलं. स्वागत सचिव डॉक्टर जयंत पाटील, विश्वस्त विनीता पाटील यांनी केलं. प्रास्ताविकातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद गोडबोले यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. या कार्यक्रमास उपप्राचार्य LB पाटील, SP वाघ, T विशाला, SS वाघमारे, अरद्रा थोरात, राजश्री आवळे, अभिजित इंगोले यांच्यासह संस्थेचे विश्वस्त शिक्षक, शिक्षकेतर पालक, विद्यार्थी उपस्थित होते.